नाशिकच्या येवल्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालं। गावणगाव येथील मक्याच्या शेतामध्ये अद्याप गुडघाभर पाणी साचलेलं आहे। पाण्याचा निचरा होऊ शकत नसल्याने मका पूर्णतः सडून जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झालाय। दिवाळी कशी साजरी करायची, शासन मदत कधी करेल असा प्रश्न या शेतकऱ्यांनी विचारलेला आहे। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तुम्ही इतके पुढे का जाताय? आपल्याकडे झूम आहे ना। राज्यामध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला असून विशेष करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे तो उत्तर पूर्व भाग म्हणून ओळखला जातो। नाशिकच्या येवल्यात आपण आहोत। या ठिकाणी गवणगाव या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये सध्या मकाचं शेत आहे आणि यात गुडघाभर पाणी, आज 5वा दिवस आहे तरी हे पाणी तसंच आहे। काय काका भुजबळ तुमच्या दारावर आले होते, काय त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं? आश्वासन दिलं म्हणजे सरकार जी मदत देईल ती देऊ आम्ही, पण त्या मदतीने आम्हाला काही होणार नाही। आम्हाला कमीत कमी एकरी 1 लाख रुपये तरी पाहिजे, तो आमचं कुठेतरी काहीतरी बसल। आता पुढे दिवाळी येऊ राहिली 15-3 वारात, तर दिवाळीचा सण कसा साजरा करायचा आज आम्ही? आणि चौकडं पाणी आहे, सोयाबीन मध्ये पाणी आहे, कांद्यात पाणी आहे, मकात पाणी आहे, सगळे पिकावर टोटल पाण्यामध्ये आमची। मावशी किती नुकसान झालं शेताचं? आता तुम्ही काय टोटल नुकसानाची, कारण सोयाबीन पण पाण्यामध्ये आहे, मका पण पाण्यामध्ये आहे, कपाशीत पण पाणी आहे, चौकडून पाणीचे। याच्यात काय हाती लागेल का? काही नाही हाती लागणार, काहीच नाही। 3 आणि 4 फूट गुड घ्यायचं पाणी, चौकडं पाणी पाण्यामध्ये काय हाती लागणार आहे? शिवाय एवढं सर्व पीक हे आता पाण्यात आहे आणि अक्षरशः आम्हाला तुटपुंजी मदत नकोय। आम्हाला किमान 1 लाख रुपये ची मदत, एकरी 1 लाखाची मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। शासन यांच्या मागणीकडे आता कसं पाहणार हे पाहावं लागणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।